गणपत शेठ मंत्री होतील, गणपत शेठ मंत्री होतील, गणपत शेठ मंत्री होतील. साहेब पुढे पुढे जातील, मोठे पुढारी संघ येतील, जनतेच्या आशीर्वादाने गणपत शेठ मंत्री होतील. तिसाई मातेच्या आशीर्वादानं दादा झाले आमदार, तिसाई मातेच्या आशीर्वादानं दादा झाले आमदार. कल्याणपूर्वाचे आमदार ते नाव गज गणपत शेठ गायकवाड, कल्याणपूर्वाचे आमदार ते नाव गज गणपत शेठ गायकवाड. सत्याने आपल्या राष्ट्रपती मान्यवर तुम्हाला पाहायला मिळतात. चंद्रकांत जाधव साहेब, माजी उपसरपंच राम मध्ये साहेब असतील, सुलचन भोईर असतील, राजेश भोईर, योगेश जाधव साहेब, विजय किने साहेब, जयवंत जाधव साहेब असतील, सुरेश यायचे व्यासपीठावरती, सुरेश भोईर असतील, बाबाजी भोईर, भगवान जाधव, एकनाथ मुंडे, सुनील जाधव, हे सर्व उपस्थित. डॉक्टर सागर जाधव जे नेवालीचे, त्यांचे आगमन झाले. कृष्ण मडवी जे भालचे त्यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. तर काही क्षणात असं पहिल्या फेरीतील शेवटची मॅच सुरू होते. नेवाली संघासाठी कॅश प्राइज सुद्धा आहे. सलग 3 चौकारांसाठी 2000 रुपये राजेश भोईर यांच्याकडनं, आणि 3 षटकार मारले तर 2000. म्हणजे सलग 3 चौकार मारा किंवा सलग 3 षटकार मारा, 2000 रुपये. तर सावंत काटे यांच्याकडे सुद्धा नेवाली संघासाठी 3 चौकार मारले तर 1000 रुपये आणि 3 षटकार मारले तर 2000 रुपये. सरपंच भगवान जाधव साहेबांकडनं सुद्धा 3 षटकांसाठी 2000 रुपये. नेवाली संघासाठी भरपूर पारितोषिक तुम्हाला पाहायला मिळते. आणि बघा त्यांचे बॅट्समन कोण येतात मैदानात. तर दोन्ही संघांसाठी बघा भगवान जाधव यांच्याकडनं 2000 रुपये. विकेट हॅट्रिक घ्या, सलग 3 षटकार मारा, सलग 3 चौकार मारा आणि 2000 रुपये जिंका भगवान जाधव साहेबांकडनं. सुवर्ण संधी दोन्ही टीमसाठी. आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना, त्यानंतर माजी आमदार नरेंद्र पवार साहेबांनी या स्पर्धेचे शिल्पकार ज्यांच्या नावाने ही स्पर्धा पाहतायत ते आपले सर्वांचे लाडके, आपला माणूस आपला आमदार गणपत शेठ गायकवाड. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच नेवाली विरुद्ध ब्राह्मण करवले बी, विठ्ठलवाडी. विठ्ठलवाडी करवले. नक्कीच गेम ऑन. विठ्ठलवाडी करवले संघ आपण पाहिलं तर वाडीतील आपण पाहिलं तर आदिवासी सर्व खेळाडू आणि त्यांना भरपूर कमी वेळा संधी मिळते. मात्र आयोजकांचं कौतुक करेल की त्यांना या स्पर्धेमध्ये संधी दिली आहे. आणि पहिला चेंडू आपल्याला सुरेख पाहायला मिळतोय. गोलंदाज अजय, सचिन पाटील आणि 9 सेकंडला योगेश जाधव आहेत. नेवाली संघासाठी भरपूर बक्षिसं तुम्हाला पाहायला मिळत आहेत. सलग 3 षटकारांसाठी 3 चौकारांसाठी. पुन्हा एकदा अजय वाघे गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. व्हेरिएशन चांगलं आहे अजयकडे. विठ्ठलवाडी करवले संघ 25 मिनिटात तुम्हाला 5 षटके फेकायचे, लक्षात घ्या. अजय वाघे गोलंदाजी मार्कवर. साईडला खेळायचं होतं मात्र लाईन पाहावी लागेल. ऑप्शनच्या बाहेर पंचांचा वाईटचा इशारा होतोय. पहिला चेंडू डॉट होता, त्यानंतर वाईट चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज होईल. पुन्हा एकदा अजय वाघे. इथे मात्र क्लीन बोर्ड होतोय फलंदाज. नेवाली संघाला पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये. त्रिफाचीत होतोय फलंदाज सचिन पाटील. बॅक टू द पॅबेलेन.
स्पर्धा आली त्या स्पर्धेमध्ये अरविंद पत्रकाराने पुरस्कृत केलेला हर्ष इलेव्हन डोंबिवली संघाने ती स्पर्धा जिंकली आणि उद्या त्यांचा संघ तुम्ही पाहू शकाल हर्ष इलेव्हन खिडकाली या स्पर्धेमध्ये एक लकी पुरस्कार ते म्हणून त्यांची ओळख आहे. इथे एक वर्षावरून खेळायचं होता सॅमिंग स्ट्रोक होता मात्र क्षेत्ररक्षक वेगाने धावतायत. गॅप भरपूर मोठी होती. 3 धावा इथे धावून घेत आहेत आणि इतकं सोपं नाहीये. 3 धावा आपण पाहिल्या तर सहज धावून घेतल्यात. इंटरनॅशनलचा जर तुम्ही विचार केला तर वेस्ट इंडिज संघाचा क्रिस गेल ज्याने आपल्या करिअरमध्ये 3 धावा कधी धावून घेतल्या नाहीयेत आणि इथे 3 धावा सहज धावून घेतल्यात. आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शका या स्पर्धेचे शिल्पकार गणपत शेठ गायकवाड साहेब ज्यांच्या नावाने ही स्पर्धा तुम्ही पाहतायत आणि कालच्या रात्री त्यांची उपस्थिती सुद्धा लागली होती. शपथविधी सोहळ्याला ते गेले होते मात्र त्यानंतर उशिरा आले मात्र त्यानंतर लगेच इथे दाखल झाले होते. काय गोलंदाजी करतायत अजय वाघे. प्रचंड वेग आहे अजयच्या गोलंदाजीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. जरी या खेळाडूंना संधी मिळत नसेल मात्र उदयजी गायकवाड आणि समीर भंडारी आणि जय हनुमान सुनील क्रिकेट संघ नेवाली पाड्याच्या माध्यमातून हे आमचे सर्व आदिवासी खेळाडू त्यांनाही संधी मिळाली आहे आणि त्या संधीचं सोनं कदाचित करू शकतात. ते मिड विकेटच्या दिशेने खेळतात. गॅप भरपूर मोठी आहे. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. तिथे थोडीशी मिसफिल्डिंग झाली आहे आणि बघायचं आता 3 धावा इथे पूर्ण झाल्यात. 4थ्याही धावेचा कॉल देत आहेत. तीन धावा इथे धावून घेतलेत. धावसंख्या 7. दुसऱ्यांदा 3 धावा तुम्हाला पाहायला मिळाल्यात. आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता आपला माणूस आपला आमदार नरेंद्रजी माजी आमदार नरेंद्र पवार साहेबांसोबत तुम्ही पाहू शकता आपल्या स्क्रीनवर. गणपत शेठ गायकवाड 3ऱ्या टर्म मध्ये सुद्धा ते आमदारपदी विराजमान झालेत. 15 वर्ष आणि त्यांच्या कामाची पोचपावती त्यांना नेहमीच मिळत राहिली आहे. अजूनही प्रचिती मिळेल साहेबांना. इथे फटका चांगला आहे आणि चेंडू जाईल सीमा पलीकडा. षटकार. राजेश भोईर नेपाली यांच्याकडे सलग 3 चौकारांसाठी आणि 3 षटकार 2000 रुपये आणि श्याम पाटील यांच्याकडे विकेट हॅट्रिकसाठी सुद्धा 1000 रुपये. म्हणजे दोन्ही टीमसाठी पारितोषिक लावले बघा. श्याम पाटील साहेबांचे कौतुक करेल आणि आमचे भगवान जाधव साहेबांचे कौतुक करेल जे सरपंच आहेत. त्यांनी दोन्ही संघांना पारितोषिक लावले. मात्र या दरम्यान चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. षटकार. राहुल जाधवच्या बॅटमधून षटकार आला होता. राहुलने मारलाय. योगेश हेच सांगतोय की मी का थांबू. त्याच्याही बॅटमधून षटकार आलाय. धावसंख्या 19. सुरुवात चांगली झाली. नेवाली संघ सुद्धा एक बलाढ्य संघ आहे. नेवाली संघ असेल नेवाली पाडा संघ असेल चांगलं क्रिकेट भरपूर खेळाडू दिलेत या गावाने सुद्धा. ऑन साईडला थोडेसे जास्त शफल झाले. चेंडू आपण पाहिलं तर आपण लेग स्टंपवरून जातोय आणि हेच पंच पाहत आहेत लखनदादा जाधव. प्रचंड मेहनत त्यांची या स्पर्धेसाठी राहिलेली आहे. रोशन जाधव असतील यांची संपूर्ण जय हनुमान सुनील क्रिकेट संघ नेवाली पाडा. मित्रांनो स्पर्धा ठेवणं इतकं सोपं नाहीये आणि प्रचंड मेहनत लखन जाधव यांनी कंपनीने केलेली आहे. चांगला चेंडू होता. वाईट यॉर्कर तुम्हाला पाहायला मिळतोय. ऑप्शनच्या बाहेर चेंडू जास्तीच पिचिंग करतायत.
आणि त्यामुळे फलंदाजाला शांत ठेवलं. एक षटकार आला होता योगेशच्या बॅटमध्ये, त्यानंतर योगेशला 2 चेंडू डॉट टाकलेत. गोलंदाज आपण पाहिलं तर विकासने कमबॅक करतायत. विकास पुन्हा एकदा विकास गोलंदाजी मार्कवर. मात्र विकास झकास गोलंदाजी करतायत. एक सिंगल इथे बेल. एक धावसंख्या पुढे सरकते. धापलका धावा आपण बघू शकाल 20. प्रथम बॅटिंग करत असताना नेवाली संघ आणि त्यांना फाईट करतोय तो विठ्ठलवाडी करवले संघ. सर्व आदिवासी खेळाडू तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आणि क्रिकेट या खेळामध्ये आपण पाहिलं तर असेच एक संघ आपण धारोल सीसी संघ पाहिलाय, त्यातही आदिवासी खेळाडू आपण पाहत असतो. हा चेंडू व्ही शेप मध्ये खेळत आहेत. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. फिल्डिंग खराब झाली तिथे आणि धावा 4 मिळतील. चौकार. करत असताना विठ्ठलवाडी खरवले संघ तुम्हाला पाहायला मिळते. नेवाली संघ आहे, मग उल्लेख केला. एक बलाढ्य संघ आहे योगेश जाधव अँड कंपनी. ब्लॉकहॉलला चेंडू होता, त्याला एक ओढून काढताय. स्कर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक डीप मध्ये. पुन्हा फिल्डिंग खराब झाली आहे. 2 धावा पूर्ण आल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि याच मॅच मध्ये तिसऱ्यांदा 3 धावा धावून घेतल्यात नेवाली संघाच्या खेळाडूने. जबरदस्त रनिंग. षटक समाप्त होतोय. 2 षटकात नेवाली संघ प्रथम बॅटिंग करत असताना धावसंख्या 27. खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू बसतील याची नोंद घ्या. कॅप्टन नेवालीचे. कदाचित तुम्हाला पॅनल्टी लागू शकते, कारण नियम सर्वांसाठी मित्रांनो समान आहेत आणि नियमांचं उल्लंघन तुम्ही जर केलं तर कदाचित तुम्हाला पॅनल्टी लागेल. आणि आयोजकांच्या ज्या सूचना असतात त्या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. एक खेळाडू कक्ष असतो आणि फक्त तिथे खेळाडू बसतात. बघा, प्रत्येक टीमला सपोर्टर असतात. सावंत काटे यांच्याकडे बघा, सलग 3 चौकार मारले तर 5,000, सलग 3 षटकार मारले तर 5,000. नक्कीच सावंत काटे साहेबांचं कौतुक करेल. 5,000 रुपये त्यांनी लावलेत आणि ते जमा सुद्धा केलेले आहेत. सलग 3 चौकार मारा 5,000, सलग 3 षटकार मारा 5,000 रुपये फक्त नेवाली संघाटी. सावंत काटे साहेबांनी बघा एटीएम आपला खुला केलाय. जरी नाईट स्पर्धा असेल आणि भगवान जाधव साहेब आमचे सरपंच यांच्याने हॅट्रिक साठी 2,000 रुपये आणि 2,000 रुपये दोन्ही टीम साठी. विकेट हॅट्रिक घ्या किंवा 3 चौकार मारा. त्यांच्या नावाने ही स्पर्धा मित्रांनो पाहतात. गणपत शेठ गायकवाड त्यांचं इथे आगमन होतं आणि इथे नो बॉल घोषित केलाय पंचाने आणि चेंडू सीमा पार जाईल. चौकार. तिसऱ्यांदा आता निवडून आले झाले बघा आमदार. तिसऱ्यांदा आता निवडून आले झाले बघा आमदार. क्या बात आहे. हीच ते ओळख आहे हॅरी सरांची. नो बॉल आहे आणि येणारा चेंडू आता फ्रीट असेल, मेजवानी असेल नेवाली टीमसाठी. तिसरं षटक घेऊन आलेत गोलंदाज चंद्रकांत. पहिल्या चेंडूवर त्यांनी नो टाकलाय. 5 धावा मिळाल्यात. फ्रीटचा चेंडू होता, मात्र चंद्रकांतने चांगला कमबॅक केलाय. मगाशी उल्लेख केला ज्यांच्या नावाने ही स्पर्धा मित्रांनो तुम्ही पाहतात आमदार चषक आणि ते आपले सर्वांचे लाडके आमदार गणपत शेठ गायकवाड साहेबांचे इथे आगमन होते. साहेबांचं मनपूर्वक स्वागत. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. डॉट चेंडूची ते समाप्ती होते. पत्तीस धावा झालेल्या आहेत. नो बॉल आला होता, त्यानंतर चंद्रकांत कमबॅक करतायत. 35 धावा झालेल्या आहेत. आमदार साहेबांचं आगमन होते ज्यांच्या नावाने ही स्पर्धा पाहतायत. स्ट्रॉंग अपील केलं आणि फलंदाज बाद होईल. ते पंचांचा वाईटचा इशारा आलाय, मात्र फलंदाज बाद असेल. 1 धावही मिळाली, मात्र विकेट सुद्धा मिळाली आहे ती विठ्ठलवाडी करवले संघाला. धावसंख्या 33.
केस आपले सर्वांचे लाडके गणपती गायकवाड साहेब आपण बघा तिसऱ्या टर्म मध्ये सुद्धा ते आमदारपदी विराजमान झाले आहेत. त्यांच्या सामान्य स्पर्धा पाहत एक डॅसिंग व्यक्तिमत्व, कार्यसम्राट, कार्यकुशल व्यक्तिमत्व गणपती गायकवाड साहेबांचं आगमन झालंय. काही वेळापूर्वी आपण पाहिलं होतं त्यांचे सुपुत्र वैभव गायकवाड साहेबांचं आगमन झालं होतं आणि साहेबांच्या माहितीसाठी सामना सुरू आहे. चेंडू भरपूर उंच गेलाय आणि लांबी देखील तितकीच मिळाली. साहेबांचं स्वागत करत असताना एक बिग हिट षटकार आणि एक वेगळी तऱ्हा तुम्हाला पाहायला मिळते हॅरी सरांची. साहेबांचं आगमन झालं आणि त्यांचं स्वागत षटकाराने केलंय फलंदाज भावेश जाधवने. साहेबांच्या समोर तुम्ही पाहताय संतोष शेटवा पाटील, भावेश भोईर आहेत. संतोष शेट पाटील यांचे आगमन झाले साहेबांच्या समोर. उद्योगपती त्यानंतर समाजसेवक प्रकाश दूधकर इथे 1 वर्षावरून घेत आहेत. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावत आहेत. 2 धावा पूर्ण झाल्या आहेत. फिल्डिंग थोडीशी खराब आहे. नेवालीचे समर्थक भरपूर आहेत आणि एकंदरीत 3 धावा या एकाच 3 षटकांच्या. आता आपण पाहिलं तर तिसरं षटक मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकात आपण पाहिलं तर चौथ्यांदा 3 धावा. सावंत काटे यांच्याकडे बघा हॅरी सर तुमच्यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. दिनेश भोईर यांच्याकडनं प्रत्येक 6ला नेवाली संघाला 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. प्रकाश दूधकर साहेबांचे आगमन झाले. त्यानंतर सरचिटणीस नितेश म्हात्रे साहेबांचं आगमन झाले. श्यामशेठ पाटील साहेब जिल्हा परिषद सदस्य, संजय शेठ फुलोरे, बुधाजी भोईर साहेब आपण पाहतायत. सरचिटणीस भाजपा मलंगड. हा चेंडू सरपाटने मात्र फिल्डिंग चांगली आहे. एक सिंगल इथे मिळाले. 43 1 to go. 43 धावा झाल्या. साहेबांच्या माहितीसाठी सामना सुरू आहे. विठ्ठलवाडी करवले विरुद्ध नेवाली. एका बाजूला आपण पाहतो आपले सर्व आदिवासी बांधव तुम्हाला पाहायला मिळत आहेत. फुलटॉस चेंडू होता वाईडिश लॉंगाच्या दिशेने खेळत आहेत आणि चेंडू सीमा पार जाईल. हा येतोय बीजेपी चौकार. षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 47. पोलीस निरीक्षक गणेश जाधव दादांचे आगमन झाले. त्यांचे हार्दिक स्वागत. नेवालीपाडा 40+ क्रिकेटचे खूप चांगले क्रिकेटर आहेत गणेश दादा जाधव. पोलीस दलामध्ये सुद्धा ते कार्यरत आहेत आणि क्रिकेट खूप चांगलं ते खेळतात. खास करून 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. त्यानंतर आमचे सुलचन भोईर त्यांची उपस्थिती लाभली होती. 47 धावा झाल्यात नेवाली संघाच्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. डीजे निवडून आले झाले बघा आमदार. तिसऱ्यांदा आता निवडून आले झाले बघा आमदार. कल्याणपूर्वाचे आमदार ते नाव गज गणपत शेठ गायकवाड. कल्याणपूर्वाचे आमदार ते नाव गज गणपत शेठ गायकवाड. तर 47 नेवाली संघ प्रथम बॅटिंग करताना चांगली बॅटिंग आता करतायत. भावेश मैदानात आलेत आणि 3 चेंडूचा खेळ त्यांनी केलाय. 13 धावांवरती ते खेळत आहेत. भावेश चांगली बॅटिंग करतायत. आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शका आमचे सर्व मान्यवर आणि या स्पर्धेचे शिल्पकार, आमचे प्रेरणास्थान, आमचे आधारस्तंभ, त्यांच्या नावाने ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. आपले सर्वांचे लाडके दमदार आमदार गणपत शेठ गायकवाड आपण पाहू शकाल. इथे एक फिल्डिंग खराब आहे. यष्टिरक्षक बीट, फाईन लेग बीट, चेंडू सीमा पार जाईल. चौकार.
50 कंप्लीट. इथे पायचीचा अपील आणि फलंदाज LBWच्या स्वरूपात बाद. योगेशची खेळी समाप्त. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. ही क्रिकेटपटूंची खान, ही क्रिकेटपटूंची खान. इथे क्रिकेट जीव की प्राण, इथे क्रिकेट जीव की प्राण. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. अप्रतिम संगीत चलपेश भोर यांनी प्रस्तुत केलेलं गाणं या ठाणे जिल्ह्याची शान. धावसंख्या आपण पाहिली 51 झालेत आणि नवीन फलंदाज अविनाश जाधव आलेत. 5व्या क्रमांकावरती अविनाश जाधव आले. धावांची गती चांगली आहे नेवाली संघाची आणि त्यांना फाईट करतोय तो विठ्ठलवाडी करवले संघ. थोडस आपण पाहिलं तर लाईन पाहावी लागली पंचांना. लिस्टमच्या बाहेर होता हेच लखन जाधव दर्शवताना लेगबाईटच्या स्वरूपात 1 धाव इथे मिळाली. धावसंख्या 52. चौथं षटक मार्गस्थ स्ट्रायकेंडला भावेश येत आहेत. भावेशच्या बॅटमध्ये एक षटकार एक चौकार आलाय. तोच भावेश तुम्हाला स्ट्रायकेंडला पाहायला मिळतोय. इथे फटका चांगला आहे. धावाही 4 मिळतील. चौकार विरोधात चौकार ठोकलाय. यानंतर आपण दुसऱ्या फेरीकडे वळणार आहोत. शेलारपाडा आणि चिंचोली बी कॅप्टन रिपोर्टिंग करा. 4 ओव्हरची मॅच असेल. इथे फिल्डिंग फॉलो थ्रू मध्ये थोडीशी खराब झाली होती विकासची. थोडस फुटबॉलचा प्रकार तुम्हाला पाहायला मिळाला. एक धावसंख्या 57. 57 धावा तुम्ही धावपलकावरती पाहू शकाल. सर्व 32 संघांना टी शर्ट सुद्धा देण्यात आले. त्या टी शर्ट वरती सुद्धा आपण आमदार साहेबांचा फोटो पाहायला मिळतोय. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 4 षटकात धावसंख्या आपण पाहिली तर 57 आहे. उद्या स्पर्धेचा आपण 3रा दिवस पाहू शकाल. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या आपण पाहिली तर 57 झाली आहे. तर आमच्या व्यासपीठावरती डॉक्टर सागर जाधव उपस्थित आहेत नेवालीचे. त्यांचा आपण सत्कार करणार आहोत. उदय पवार यांना विनंती होतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. तर या डॉक्टर सागर जाधव साहेब आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. उदय पवार यांच्या शुभ हस्ते. 57 धावा झाल्यात. उद्या स्पर्धेचा 3रा दिवस. मात्र उद्या 8 संघ असतील. मात्र उद्या पहिली मॅच सेमीफायनल असेल. लक्षात घ्या. नागझरी आणि आजच्या 8 संघांमधला जो संघ क्वालिफाय होईल त्या संघामध्ये पहिली सेमीफायनल उद्या 6:30 वाजता असेल. आणि त्यानंतर पहिली मॅच 30 तारखेला तुम्हाला पाहायला मिळेल. चिंचोली ए विरुद्ध मोठी देसाई. दुसरी मॅच असेल कानपोली विरुद्ध शिरडून. तिसरी मॅच असेल देवरुंग विरुद्ध हर्ष 11 खेडकाली. आणि चौथी मॅच असेल ती मनिका पाटील 11 संदप विरुद्ध रुद्र 11 उत्तरशिव. तर अभिनयासाठी सलग 3 षटकांसाठी 1000 रुपये. अनिल भोईर यांच्याकडनं आणि इथे भावेशच्या बॅटमधनं हा उत्तुंग षटकार येतोय. ₹500 मिळतील नक्कीच भावेशला. प्रत्येक 6 ला ₹500 नेवाली संघाच्या. धावसंख्या आपण पाहिली तर 63 धावा झाल्यात. दिनेश भोईर साहेबांकडनं नेवाली संघाला प्रत्येक 6रला ₹500. इथे धमाका. भावेश ऑन फायर.
बॅक टू बॅक दुसरा षटकार. षटकार मारला तर सावंत काटे यांच्याकडनं 5,000 रुपयांनी, भगवान जाधव यांच्याकडनं जे सरपंच त्यांच्याकडनं 2,000 रुपये मिळतील. राजेश भोरे यांच्याकडनं सुद्धा 2,000 रुपये मिळतील आणि श्याम पाटील यांच्याकडनं 2,000 रुपये, म्हणजे बरंचसं पारितोषिक भावेशला मिळेल जर येणाऱ्या चेंडूवरती षटकार मारला तर. बघायचे सलग 3 षटकार पाहायला मिळतील का. आणि इथे भावेशने ठोकलाय सलग तिसरा सुपर षटकार. तर स्मरिका नेवालीपाडा संघाचे पुरस्कर्ते वैभव पाटील जे संदर्भचे त्यांचं आगमन झालं त्यांना विनंती असेल या. तर भगवान जाधव साहेबांकडनं 2,000 रुपये मिळतील भावेशला, सावंत काटे यांच्याकडनं 5,000 रुपये, राजेश भोरे यांच्याकडनं 2,000, दिनेश भोरे यांच्याकडनं 1,500 आणि श्याम पाटील यांच्याकडनं 3,000. बरंचसं पारितोषिक भावेशला मिळाले आणि धावसंख्या आपण पाहिली तर नेवाली संघाची 75. भावेश बूम बूम भावेश आहे नेवालीचा. काय बॅटिंग करतात भावेश. अजून एक चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावा इथे पूर्ण झालेल्या आहेत. काय बॅटिंग केली आहे भावेशने, जबरदस्त बॅटिंग. आणि या स्पर्धेतील सर्वाधिक धावा कुठल्या आहेत नेवाली संघाने 77. भरपूर पारितोषिक मिळालेत. श्याम पाटील यांच्याकडनं सुद्धा जे जिल्हा परिषदचे सदस्य सुद्धा आहेत त्यांच्याकडनं 3,000 रुपये. 77 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. तर संदर्भचे आपण पाहतोय ज्यांचे कल्याण डोंबिवलीमध्ये तब्बल 12 केकचे शॉप आहेत आणि त्या शॉपचे ऑनर वैभव पाटील या व्यासपीठावरती आणि नेहमीच ते नेवालीपाडा संघाला सुद्धा पुरस्कृत करतात. स्मरणिका पाटील 11 नेवालीपाडा आणि एक लकी पॅकर्स म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे. स्मरणिका पाटील 11 संदर्भ 40+ संघाला सुद्धा ते पुरस्कृत करत असतात. आणि इथे भावेश वाद होतील. लेग बाईस बघा हॅरी सर 78 धावा झालेल्या आहेत. तर 79 करायचे दादा. कृष्णा मडवी जे आमच्या व्यासपीठावर उपस्थित भालचे त्यांचा सत्कार होईल. किरण म्हात्रे यांना विनंती होतो की आपण त्यांचा सत्कार करायचे. चं टार्गेट आहे या मॅच मध्ये. या स्पर्धेतील सर्वाधिक धावा कुठल्यात 78. विकेट किती गेलेत 3. नेवाली संघ लगेच फिल्डिंग लावायचे. भावेशची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे एकदा भावेशसाठी. जबरदस्त बॅटिंग. 39 धावांची मॅरेथॉन इथे आपल्याला पाहायला मिळाली भावेशची. टॉस साठी यायचे. शेलारपाडा आणि चिंचोली बीचे कॅप्टन टॉस साठी या लवकर. शेलारपाडा कॅप्टन या लवकर. संतोष शेठ पाटील आमच्या व्यासपीठावरती उपस्थित एक यशस्वी उद्योजक त्यांचा इथे सत्कार होईल. मी श्याम पाटील जे जिल्हा परिषद सदस्य त्यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते संतोष शेठ पाटील यांचा इथे सत्कार करायचे. तर या संतोष पाटील साहेब आपला सन्मान आपण स्वीकारायचे. आमचे लाडके त्याच्या माध्यमातून मित्रांनो टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सर्वात बहुचर्चित जी स्पर्धा आम्ही पाहिली बाबूशेठ चषक, त्या स्पर्धेचे आयोजक श्यामशेठ पाटील जिल्हा परिषद सदस्य. ज्यावेळी आम्ही समालोचन सुद्धा करत होतो त्यावेळी आम्ही बाबूशेठ चषक स्पर्धा नेवाली नाका इथे पाहिलेली आहे. भरपूर प्रसिद्ध स्पर्धा म्हणून त्या स्पर्धेकडे पाहिलं जायचं. नक्कीच हीच आशा करतो की पुन्हा श्यामशेठ पाटील ती स्पर्धा सुरू करतील पुढच्या वर्षी नक्कीच. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती प्रकाश दुधकर साहेब सुद्धा उपस्थित आहेत. नक्कीच कारण कृष्णादादांनाही माहिती आहे कृष्णा मडवी सुद्धा भरपूर वेळा बाबूशेठ चषक स्पर्धा खेळलेले आहेत. प्रकाश दुधकर यांचाही सत्कार करूया आपण. तर या प्रकाश दुधकर साहेब. मी नवनाथ मडवी यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते प्रकाश दुधकर साहेब
साहेबांच्या समेत आपण पाहतोय हे सर्व आमचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सातत्याने त्यांच्या माध्यमातून तुम्हाला खूप चांगलं कार्य पाहायला मिळत असतं आणि त्या कार्याची पोचपावती गणपतशेठ गायकवाड साहेबांना नेहमीच मिळालेली आहे. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती संजय शेठ फुलोरे साहेब सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचे सत्कार करणार आहोत आपण. प्रकाश दुधकर यांचा सत्कार केला होता. त्यानंतर संजय शेठ फुलोरे यांचाही सत्कार आपण करणार आहोत. राजेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. तर या राजेश म्हात्रे आपण सत्कार करायचे. दोन्ही कॅप्टन आलेले 4 ओव्हरची मॅच सुद्धा असेल. चिंचवली बी आणि शेलारपाडा. एका बाजूला आपण योगेशला पाहतोय. श्रीराम अय्यर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस सुद्धा करणार आहोत. मात्र एक सन्मान आपण करूया सुरुवातीला. पोसरीचे विद्यमान सरपंच आपण पाहतो नागेश पाटील यांच्याकडनं. नागेश पाटील साहेब जे सातत्याने पहिल्या दिवसापासून बक्षीस लावत आहेत, ज्यांच्या नावाने ही स्पर्धा मित्रांनो तुम्ही पाहतायत. आपण पाहतात आपले सर्वांचे लाडके दमदार आमदार गणपतशेठ गायकवाड यांच्या कटआउटला जर डायरेक्ट हिट झाला तर नागेश पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज मिळणार आहे, जे पोसरीचे विद्यमान सरपंच आहेत. आणि बक्षीस त्यांनी पहिल्या दिवसापासून कालच्या रात्रीपासून लावलेलं आहे आणि एका खेळाडूला ते पारितोषिक मिळालेले सुद्धा आहे. तर टॉस करूया आपण. मी विनंती करतो श्रीराम अय्यर साहेबांना की आपल्या शुभ हस्ते टॉस करायचे. तर श्रीराम अय्यर साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस सुद्धा करणार आहोत. दोन्ही कॅप्टन. 4 ओव्हरची मॅच. श्रीराम अय्यर साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. दोन्ही कॅप्टन या. शेलारपाडाचे कॅप्टन काही क्षणात इथे दाखल होतील. या स्पर्धेतील सर्वाधिक धावा कुठल्या आहेत? नेवाली संघाने 78 आणि 79 धावा विठ्ठलवाडी करवले संघाला करायचे आहेत. लक्ष मोठे. अशक्य असं काही नाही क्रिकेटमध्ये. ज्यावेळी 434 ऑस्ट्रेलियाने केल्या होत्या कोणाला वाटलंही नव्हतं मित्रांनो की 434 चेस होतील. मात्र दक्षिण आफ्रिकेने त्या 438 चेस केल्या होत्या. त्यामुळे अशक्य असं क्रिकेटमध्ये काहीच नाहीये. T20 मध्ये 250 धावा आपण पाहिल्या तर न्यूझीलंडने केल्या होत्या, त्या चेस ऑस्ट्रेलियाने केल्या होत्या. दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लक. मॅच 4 ओव्हरची असेल. तर हे नक्कीच टॉस जिंकलाय, फक्त निर्णय सांगायचे. तर बेस्ट ऑफ लक. टॉस इथे जिंकलाय तो शेलारपाडा संघाने. 4 ओव्हरची मॅच असेल. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. साहेबांचा सन्मान सुद्धा केला जाईल. राजेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते श्रीराम अय्यर साहेबांचा आपण सत्कार करूया. राजेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते श्रीराम अय्यर साहेबांचा ते सत्कार केले होते. शिलारपाडा संघ टॉस विन आहे. गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि चिंचवली बी संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं. या पुढच्या मॅच मध्ये मॅच 4 ओव्हरची असेल, लक्षात घ्या. भरपूर संख्येने पाहुणे तुम्हाला पाहायला मिळतात. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये. अंपर धावा किती द्या? हॅरी एक का? एकच ना? ओके. थँक्यू सो मच नितीन काळन. टार्गेट या मॅच मध्ये विजयासाठी 79चं की जर शामशेठ पाटील यांच्याकडनं पारितोषिका दरम्यान विठ्ठलवाडी संघ ब्राह्मण करवले देखील टीमला असणार आहे. 3-3 षटकार मारल्यास पारितोषिक आहे 2000 रुपयाचं आणि लागोपाठचे 3 बॉल 3 चौकार मारल्यास 1000 रुपयाचं बक्षीस आणि विकेटच्या अटॅकला देखील पारितोषिक आहे रोख रक्कम 1000 रुपयाचं. शामशेठ पाटील जे जिल्हा परिषद सदस्य आहे त्यांच्याकडनं दरम्यान हा पारितोषिक दोन्ही टीमसाठी. सिद्धिविनायक स्पोर्ट्स नेवल यांच्याकडनं पारितोषिक आहे विकेटच्या हॅट्रिकसाठी रोख रक्कम बघतो आपण 2000 रुपयाचं आणि कॅचसाठी 200 रुपयाचं पारितोषिक भूषण भोईर नक्की त्याच्यासाठी असणार आहे. आणि अविनाश नाईक जेल घेतलं त्याला नक्की 200 रुपयाचं बक्षीस आपण देणार आहोत. हा चौकाराचा इशारा.
बघा आमचे सहआयोजक सन्माननीय समीर शेठ भंडारे यांच्याकडनं पारितोषिक असणार आहे. प्रत्येकी चौकाराला 500 आणि प्रत्येकी सिक्सरला 1000 रुपयाचा बक्षीस असणार आहे. बघा सहआयोजक सातत्यानं बक्षीस देत असताना विठ्ठलवाडी संघ नक्कीच सर्व आपण बघतो नक्कीच आदिवासी खेळाडू आहेत त्यांना देखील मात्र संधी दिली जाते या स्पर्धेच्या माध्यमातून. स्कोर 5 वर आहे. टार्गेट भरपूर मोठं आहे, मोठे फटके खेळावे लागतील. हा दरम्यानचा हा देखील सुंदर चेंडू विकेट टू विकेट बॉलिंग पाहिला मी ते डायरेक्ट हिट झाला असतं तर कदाचित हॅरीला मात्र विचार करावा लागला असतं. मात्र इथनं षटक संपल्याचा इशारा आपल्यापर्यंत येत असताना पहिल्यावरचा खेळ संपलाय. पहिल्यावरच्या क्रीज विठ्ठलवाडी क्रिकेट संघ करवलीची धावसंख्या धावपालकावरती फक्त आणि फक्त 5 धावा आहेत. पहिल्या इनिंग मध्ये 22 ने मात्र प्रतिमानी दर्जेदार बॅटिंग केली. तिसऱ्यांदा आता निवडून आले झाले बघा आमदार. तिसऱ्यांदा आता निवडून आले झाले बघा आमदार. बॉलर नयन आलेत. हा चेंडू डाव्या स्टिकच्या बाहेर आणि अंपायर लखन सांगत असताना की वाईट बॉल आहे. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोर दरम्यान 6 या आकड्यावरती. टार्गेट भरपूर मोठे या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी अनुषंगाने प्रयत्न करणं गरजेचं असणार आहे विठ्ठलवाडी ब्राह्मण करवले या टीमला. या अंपायर नक्कीच इशारा देत असताना की थोडासा फिल्डरला दूर लायचं नक्की जो थर्ड मॅनचा जो फिल्डर आहे. यस नेक्स्ट बॉल ओपीच होता फटका वेध केलेत. मिस्तामिंग शॉट जेलची संधी नसणाऱ्या फिल्डरनं प्रयत्न केला मात्र चेंडू चोचून फेक करेपर्यंत दावा इथनं 2 कंप्लीट करत असताना नेक्स्ट बॉल फुल टॉस. त्याचा देखील जास्त काय फायदा घेता आला नाहीये. इथं स्कोअर लाईन मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. फिल्डिंग तर भरपूर सुंदर होते. उचलून फेक करेपर्यंत दुसरी धाव भरपूर वेगानं कंप्लीट केली जाते. डायरेक्ट हिट मध्ये धावा इथनं 2 तर मिळणार आहेत. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाते पुढे. स्कोर 10. यापुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये शिलारपाडा संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट चिंचवली संघ असणार आहे. बी संघ असणार आहे. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीमने एक मॅच जिंकली होती. खरं टीमने देखील एक सामना जिंकलाय. फुल करायचं होतं. टॉपिक लागून चेंडू मध्ये भरपूर वेगानं चालला. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. दरम्यानचा हा देखील चेंडू कदाचित पुन्हा टाकावा लागेल. लखन सांगत असताना वाईट बॉल आहे. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोर 15 वर 15 इन बोर्ड. 15 धावा स्कोर बोर्ड वरती. षटक मार्गस्थ असताना दुसरं षटक आहे. नयन आहेत गोलंदाज पॉवर प्लेच्या दुसऱ्या ओव्हर मध्ये. हवेत केलेला शॉट. चेंडू मात्र भरपूर वेगानं चाललाय. स्लीपर कव्हरच्या देशानं फिल्डिंग तेवढी सुंदर झाली. उचलून फेक करेपर्यंत 2च धावा आहेत मिळणार आहेत. सिंगल डबलने तर काम जमणार नाहीये. या मॅच मध्ये हा सामना जिंकायचा असेल तर मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. जशी फलंदाजी आपल्याला पहिल्या इनिंग मध्ये पाहायला मिळाली नेवाई टीमची.
तसाच खेळ करणं गरजेचं असेल. नेक्स्ट बॉल. कुटुंबाचा हा देखील होता पूल करायचा प्रयत्न आणि आता मात्र इथनं फलंदाजाला कदाचित परतावा लागणार आहे मैदानाच्या बाहेर. विकेटचे पतन होत असताना खेळाडू बाद. षटकार 3 चौकार 3 जरी मारले तरी देखील अविनाश शेठ साळवी जे उद्योजक आहेत आणि चांगले कार्यकर्ते आहेत. बघतो आपण त्यांच्याकडनं पारितोषिक असणारे 5,000 रुपयाचा. अजून एक इथनं धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये आता मात्र कंबर कसली जाते नेवाई टीमच्या माध्यमातून. पहिल्या इनिंग मध्ये अप्रतिम खेळ राहिला आणि आता मात्र दुसऱ्या डावामध्ये अक्षरशः विठ्ठलवाडी करवले संघाला नक्कीच डोकं वर करून दिलं जात नाहीये. त्याचं कारण बॉलिंग चांगली पाहिल्यामध्ये. चला वे कमी घ्या प्लीज. न्यू बॅटर आपण लवकर यायचं मैदानाच्या आतमध्ये. घाई करा. फिल्डिंग आपण लगेचच लावून घ्यायची नेवाई संघ. पुढे पुढे जातील मोठे पुढारी संघ येतील जनतेचा आशीर्वादाने गणपत शेठ मंत्री होतील. गणपत शेठ मंत्री होतील. गणपत शेठ मंत्री होतील. पुढे पुढे जातील मोठे पुढारी संघ येतील जनतेचा आशीर्वादाने गणपत शेठ मंत्री होतील. अविनाशने नयन नाईक झेल घेतला. तुषार नाईक झेल घेतला. भूषण बोईर सिद्धिविनायक स्पोर्ट्स नक्कीच ऑनर आहे त्यांच्याकडनं. दरम्यान प्रत्येकी जिल्हा 200 रुपयाचं बक्षीस आहे. अजून एका फलंदाजाला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. विठ्ठलवाडी करवले संघ आता मात्र पूर्णपणे बाखोडला या मॅच मध्ये. 1 मोर विकेट डाऊन. साई मातेच्या आशीर्वादानं दादा झाले आमदार. साई मातेच्या आशीर्वादानं दादा झाले आमदार. कल्याणपूर्वाचे आमदार ते नाव गज गणपत शेठ गायकवाड. कल्याणपूर्वाचे आमदार ते नाव गज गणपत शेठ गायकवाड. डीजे मयूर प्रतिम संगीत गायकवाड लोकप्रिय कार्यसम्राट कार्यकुशल शामदार आणि त्यांच्याच नक्कीच नावानं ही क्रिकेट टुर्नामेंट. आणि अजून एका फलंदाजाला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. बॉलिंग भरपूर चांगली पाहायला मिळते आणि श्यामशेठ अगोदरच सांगतात की फलंदाज बाद आहे. श्यामशेठ पाटील यांच्याकडनं विकेटच्या हॅट्रिकला रोख रक्कम पारितोषिक आहे 3,000 रुपयाचं. आणि कदाचित आता मात्र बॉलरला संधी आहे. श्रावण काटे यांच्याकडनं बघतो आपण पारितोषिक होतं बॅक टू बॅक 3-0-3 षटकारांना 5,000 रुपयाचा तो जमा आमच्याकडे. आणि श्यामशेठ पाटील यांच्याकडनं देखील आता पारितोषिक आमच्यापर्यंत आलेला आहे. त्यांचा देखील 3,000 रुपये त्यांच्याकडनं देखील पारितोषिक आहे. आणि राजेश शेठ बोर यांच्याकडनं देखील 2,000 रुपये. म्हणजे भावेश कदाचित नाही का, भावेश मालामाल झालेला आहे आजच्या रात्रीमध्ये. लेग बायचा इशारा अंपायरचा आपल्यापर्यंत आला. वैभव पाटील जे संदर्भ आहेत त्यांचं देखील शुभागमन, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे.
नक्कीच सातत्यानं स्मरणीय कलाव्यांच्या माध्यमातून संघ देखील आपल्याला निवाई आहे पाडा पाहायला मिळतं. फुटी प्रसाद देखील संघ त्यांच्या माध्यमातून एक चांगले नक्कीच लकी पॅकर्स म्हणून त्यांना बघितलं जातं. आमचे वैभवदादा पाटील जे संदर्भचे आहेत त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. दिनेश भोर यांच्याकडनं देखील बक्षीस आलं होतं भावेशला रोख रक्कम 1500 रुपयाचं. तो देखील आमच्यापर्यंत या दरम्यान जमा झालेला आहे. 1 रन इथनं मिळेल आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 19. भगवान शेठ जाधव सरपंच जे आहे त्यांच्याकडनं देखील 1500 रुपयाचं बक्षीस आहे. टॅली केली तर रक्कम भरपूर मोठी जमा झाली आपल्यापर्यंत. भावेशना प्रतिम खेळ केला. बॅक टू बॅक 3 चेंडू 3 षटकार. दरम्यानचा हा देखील चेंडू आपल्याला चांगला पाहायला मिळतो. या मॅच मध्ये अक्षरशः कंबर कसली आहे कारण का धावा येतच नाही येत तसं कारण बॉलिंग देखील भरपूर चांगली होते. विकेट टू विकेट बॉलिंग केली जाते. मग घाई करा झाला जास्त एकत्र येऊ नका. आपण लगेचच फिल्डिंग लावून घ्यायची. निवाई संघ शेलारपाडा आणि चिंचोली बी संघ आपण देखील लगेचच रेडी राहायचं आहे. फिल्डिंग करणाऱ्या टीमला लगेचच फिल्डिंग लावायची आणि बॅटिंग करणाऱ्या टीमनं खेळाडू कक्षाच्या बरोबर बॅक साईडला येऊन तिथे आपल्याला थांबायचे. कमी वेळ आपण घ्या. नक्कीच सर्व तुम्हाला काही क्षण चित्र पाहायला मिळत आहेत. स्कोर एकूण 19 आहेत फक्त धावा स्कोर बोर्ड वरती. चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज. दरम्यानचा फटका तर चांगला आहे. तिकडे फिल्डर देखील उपस्थित आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न वेगाने केला. रनआउटची संधी होती. मग 2 धावा आहेत ना कंप्लीट करत असताना भरपूर वेगाने मग सिंगल डबल ना काम जमणार नाहीये. विजयासाठी टार्गेट भरपूर मोठा आहे. 79 धावा बनवायच्या आहेत म्हणजे या स्पर्धेमधील सर्वात मोठी धावसंख्या. चांगली बॉलिंग. ॲक्शन रिप्ले नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतो जीटीच्या माध्यमातून टेलिकास्ट. मेगा स्क्रीन समोर आहे. टॉप एज जेल तर नसणार आहे. धाव इथनं एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीनं स्कोर 22. 22 धावा स्कोर बोर्डवरती आहेत आणि 4था षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. भरपूर चांगला खेळ या मॅच मध्ये. भगवान शेठ नक्कीच बघतो आपण जाधव जे सरपंच आहेत निवाईच्या यांच्याकडनं देखील 2000 रुपयाचा पारितोषिक तो जमा झालेला आहे. यावेळीचा फटका हवेत खेळलेत. मिस्तामिंग शॉट शेल त्या दरम्यान होणार नाही. चेंडू चुरतून फेक करतील डेरेक हिटे आणि जाऊया आता मात्र आपण 30ऱ्या अंपायरकडे. आणि श्याम शेठ यांचं देखील जमा झालेला आपण नक्कीच बक्षीस 3000 रुपयाचा हा देखील बक्षीस आहे. जे काय बक्षीस दरम्यान अलाउन्समेंट झाले होते पूर्णच्या पूर्ण बक्षीस आमच्यापर्यंत नक्कीच येत आहेत. हा डेरेक हिट बघूया आपण ऍक्शन रिप्ले मध्ये. मेगा स्क्रीन वरती बॅटर एक्झॅक्टली पोहोचलेत का नाही याच गोष्टी बघत असताना थर्ड अंपायर शाहपूर किशान मुन्ना पठाण. डिसिजन ओयूची फलंदाज बाद. उंच भरारी गरुडा परी घेतली विधान सवेवरी जनतेच्या आडी अडचणी त्यांनी उठविल्या लय भारी. उंच भरारी गरुडा परी घेतली विधान सवेवरी जनतेच्या आडी अडचणी त्यांनी उठविल्या लय भारी. बघा बक्षीस आमच्यापर्यंत जमा झालेला आहे. या दरम्यान भावेश भोईरसाठी भगवान जाधव जे सरपंच आहेत त्या दरम्यान निवायचे यांच्याकडनं 2000 रुपये आमच्यापर्यंत जमा आहेत. त्याच्यानंतर सावंत काटे जे नक्कीच बघतो आपण निवायचे यांच्याकडनं 5000 रुपयाचे
जो बक्षीस होता आमच्यापर्यंत जमा झालेला आहे. राजेश भोईर यांच्याकडनं देखील 2000 रुपयाचा बक्षीस होता आमच्यापर्यंत जमा झालेला आहे. दिनेश भोईर यांच्याकडनं 1500 रुपयाचा बक्षीस होता देखील जमा झालेला आहे. आणि श्यामशेठ पाटील यांच्याकडनं देखील रोख रक्कम 3000 रुपयाचा बक्षीस होता तो देखील जमा झालेला आहे. बुधाजी भोईर यांना आपण सन्मानित करूया. भाजपाचे सरचिटणीस ते आहेत. बुधाजी भोईर यांचा आपण सन्मान करूया. सन्मान करतील शमीर जाधव यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होईल. समीर जाधव यांच्या शुभ हस्ते हा सन्मान बुधाजी भोईर जे सरचिटणीस आहेत भारतीय जनता पक्षाचे त्यांचा आपण सन्मान करूया लगेचच व्यासपीठावरती. चला बाबाजी आपण मॅचला सुरुवात करायची प्लीज. बागपूला जाऊन कट करत असताना फटका तर सुंदर आहे. आउटफील्ड देखील भरपूर फास्ट आहे आणि धावा इथनं 4 मिळणार आहेत. बघा हॅरी बघा सांगत असताना दरम्यान जणू काय ते मॉर्निंग वॉकला आलेला आहेत. पुढील सन्मान आपण करूया वैभव पाटील नक्की जे संदर्भचे आहेत आणि स्मरणिका 11 सातत्याने नक्कीच त्यांचा संघ आपल्याला पाहायलाच मिळतो. उदय पवार यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करू व्यासपीठावरती. हा देखील फटका चांगला आहे. धावा देखील चांगला मिळतील. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. अजून एक कदाचित चौकाराला तर बक्षीस असणार आहे. आणि नक्कीच आमचे सरपंच सन्माननीय भगवान शेठ जाधव यांच्याकडनं अंपायरसाठी रोख रक्कम 500 रुपयाचं बक्षीस हॅरीसाठी. आणि जरा कलाकारी अदाकारी पुन्हा आपल्याला दाखवायची आहे. 500 रुपयाचं बक्षीस हॅरीसाठी आलंय. सन्माननीय आमचे सरपंच साहेब भगवानजी जाधव यांच्याकडनं. मॅच मध्ये आता मात्र औपचारिकता आहे. पुढील सन्मान आपण करतोय सन्माननीय सागर वारे यांचा देखील आपण सन्मान करूया. शेलारपाड्याचे नक्कीच युवा कार्यकर्ते आहेत यांचा आपण सन्मान करू. बघा अंपायर बघा सांगत असताना व्हाईट बॉल आहे. ही अदाकारी आहे ही कलाकारी आहे दरम्यान हॅरीची. क्या बात आहे हॅरी आरामात. प्रल्हाद मात्रे यांच्या शुभ हस्ते हा आपण सन्मान करूया. बागपूरला जाऊन पंच करत असताना फटका सुंदर आहे आणि धावा देखील इथनं चांगला मिळतील. हा देखील चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. स्कोर एकूण 38. बारकू मडवी यांना आपण सन्मानित करूया स्पर्धेच्या माध्यमातून. युवा कार्यकर्ते आहेत भारतीय जनता पक्षाचे त्यांचा देखील आपण सन्मान करूया. नागेश पाटील यांच्या शुभ हस्ते हा देखील सन्मान. चेंडू अजूनही शेवटचा अंतिम शिल्लक आहे. धावा फक्त 38 आहेत. या मॅच मध्ये फॉर्मॅलिटी बाकी असणार आहे औपचारिकता. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न चेंडूने बॅटचा संपर्क नाही. अशा प्रकारे हा सामना मात्र जिंकलाय नेवाई टीमनं. अभिनंदन नेवाई संघ हार्ड लगात भरपूर चांगला प्रयत्न केला. विठ्ठलवाडी नक्कीच करवली या टीमनं. हरकत नाहीये मात्र भरपूर चांगला काही तुम्ही देखील केला. आपण देऊया मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू. चला मॅच आपण लगेचच स्टार्ट करायचे. खास करून फिल्डिंग करणाऱ्या टीमनं लगेचच फिल्डिंग लावून घ्यायचे. जास्त वेळ घेऊ नका प्लीज. श्रवण काटे यांच्याकडनं देखील 200 रुपयाचं बक्षीस आहे खास करून हॅरीसाठी. आणि आमचे नक्कीच सन्माननीय सरपंच साहेब भगवानजी जाधव यांच्याकडनं देखील पारितोषिक आहे रोख रक्कम 500चं. हा सन्मान नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल स्क्रीनवरती. चला शेलारपाडा संघ आपण फिल्डिंग लावायची लगेचच. समीर पाटील आपण लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये उतरायचं. घाई करा चला. चला दाबणे बंधू चला चला प्लीज. लखन जाधव मात्र खास करून समीरला शुभेच्छा देत असताना चांगले मित्र आहेत ते स्टँडचे मित्र आहेत कारण का एकत्र असतात. चला हॅरी आपण देखील या. हॅरीनं रोख रक्कम 700 रुपयाचं बक्षीस आहे. भावेश भोईरचं मात्र भरपूर मोठी रक्कम आहे.
बघा विठ्ठलवाडी टीमच्या खेळाडूने जेव्हा 4 चौकार त्यांच्या देखील बॅट मधून आले होते आणि सन्मान्य बघतो आमच्या नक्कीच्या स्पर्धेचे लाडके आयोजक समीर दादा भंडारी यांच्याकडनं प्रत्येकी चौकाराला 500 रुपयाचं बक्षीस होतं. आशीर्वाद आपण यायचा आशीर्वाद एक चौकार आशीर्वादच्या बॅट मधून निवृत्तीच्या बॅट मधून 2 चौकार म्हणजे 1000 रुपये आणि राजेश आपल्याला 500 रुपये. राजेशला 500 रुपये आहेत, आशीर्वादला 500 रुपये आहेत आणि निवृत्तीला नक्कीच 1000 रुपये आहेत. समीरजी भंडारे यांच्या शुभ हस्तेच आपण बक्षीस देऊया. साठी दरम्यान जो बक्षीस आलेला होता कृष्णा मडवी यांच्या शुभ हस्ते आपण अंपायरचा हा नक्कीच बक्षीस देऊया. कृष्णा मडवी बाल